नमस्कार, आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वाढवण बंदरच्या विरोधात जे मोर्चा निघणार आहे त्या संदर्भात कव्हरेज देण्यासाठी आपण उपलब्ध झालं. आपल्यासोबत वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील साहेब आहेत. त्यांच्याशी जाणून घेऊया आजच्या मोर्चाची रूपरेषा कशी आहे ते. सर नमस्कार, आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. आजचा जो मोर्चा निघणार आहे त्याची रूपरेषा कशी असणार आहे? आजचा मोर्चा वाढवण बंदर संघर्ष समिती आणि त्याच्या सहयोगी अशा 20 संघटनांचा मोर्चा. त्याच्यामध्ये आदिवासी मच्छीमार अशा संघटना सामील झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये डहाणूपासून ते मुंबई कपपर्यंत हे साधारणतः आखी किनारपट्टी ह्याच्यामध्ये सामील होणार आहे. ह्याच्या मोर्चामध्ये ह्याच्यामध्ये पहिल्या डहाणूवरून सुटणारी चर्चगेट लोकल आहे. ह्या लोकलमधून काही संघटनांचे लोक येतील. त्यानंतर मुंबईचे जे संघटना आहे ते मुंबईचे लोक तिथे परस्पर आझाद मैदानामध्ये एकत्र येणार आहेत आणि इथून डहाणूपासून डहाणू, वाणगाव, पालघर, बोईसर, वसई ह्या भागातले जे लोक आहेत ते आता 2-3 ज्या गाड्या आहेत, लोकल वलसाड एक्सप्रेस आहे, फ्लाईंग राणी आहे, ह्या ज्या गाड्या आहेत ह्या गाड्याला ते एक आझाद मैदानावरती एकत्र येणार आहे. तुमचा म्हणजे तुम्ही निवेदन कोणाला देणार आहे? मुख्यमंत्र्यांशी तुमचं बोलणं झालेलं आहे का या संदर्भात? मी वाढवून बदल मुख्यमंत्र्यांशी आम्ही निवेदन देणार आहे. मुख्यमंत्र्यांशी आमचं बोलणं झालेलं नाही, पण आमचं तिथे शिष्टमंडळ जाणार आहे. त्याने बोलावलं तर आमचं शिष्टमंडळ जाऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं आमचा मानस आहे आणि त्याप्रमाणे जर मुख्यमंत्र्यांनी बोलावलं मला तर त्याच्याकडे आम्ही निवेदन आमचं तयार आहे, त्यांना आम्ही देऊ. तुमचा मोर्चा हा गिरगावपासून तर आझाद मैदानपर्यंत होता. त्याला हा जो मोर्चा आहे मी सांगितल्याप्रमाणे अख्ख्या किनारपट्टीचा आहे. मुंबईपासून ते राईपर्यंत आता किनारपट्टीचा आणि ह्याच्यामध्ये आदिवासी संघटना आहेत, मच्छीमार संघटना आहेत, वाढवण बंदर संघर्ष समिती आहे. ह्या ज्या संघटना सामील झालेल्या आहेत आणि ह्याच्या सर्वांचं सर्व पक्ष कुठलाही संबंध नाही. इथे बिगर पक्ष म्हणजे राजकारणाचा कुठलाही संबंध असताना आम्ही आमच्या या अस्तित्वासाठी वाढवण बंदर कायमचं रद्द करावं ही मागणी आहे. काही मच्छीमारांच्या मागण्या आहेत त्यांच्यासाठी वाढवण बंदराच्या दृष्टीने पाहिलं तर वाढवण बंदराचा लढा आम्ही गेल्या 29 वर्षापासून सुरू केलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आतापर्यंत अनेक मोर्चे आंदोलनं केली. मोर्चे गेले, विधानभवनावर मोर्चा दिला, मंत्रालयावरती मोर्चा दिला, जिल्हाधिकारी मोर्चा दिला, मानवी साखळी नंतर आम्ही जलसमाधीसारखे उपकरण हे राबवले. सरकारचा वेधण्याचा प्रयत्न केला पण सरकारने आपलं लक्ष काही दिलं नाही आणि ते धाक झपटशा ह्याच्याने सर्व यांचं काम रेटून येण्याचं आणि न्यायालयाचा लढा आहे तर न्यायालयातसुद्धा आदेश सरकारने जुमानत नाही आणि जे कायदे प्रचलित कायदे आहेत ते कायद्याची मोडतोड करून हे रेटून न्यायचंच असं सरकारने चंग बांधलेला दिसतो. म्हणून ह्याचा आम्ही हे जर झालं तर आमच्या मच्छीमार, शेतकरी, डायमेकर, आदिवासी हे संपूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहेत आणि मच्छीमार पूर्णपणे नायनाट होणार आहे. म्हणून आमच्या अस्तित्वाचा संबंध येतो म्हणजे अस्तित्वासाठीच आम्ही हा लढा उभारलेला आहे आणि त्याच्यासाठी आजचा हा एक सरकारचं लक्ष वेधावं आणि आम्हाला काहीतरी न्याय मिळावा म्हणून आम्ही हा आजचा मोर्चा आयोजित केलेला आहे. शेवटचा प्रश्न सर, आपल्या मागण्या कुठल्या असणार आहे? काय मागण्या असणार? आमच्या तर एकच मागणी आहे, वाढवण बंदराच्या संदर्भातली एकच मागणी आहे की हे वाढवण बंदर हे सर्वांना उद्ध्वस्त करणाऱ्या बंदराने कायमचं रद्द करा, एवढीच आमची एकच मागणी आहे. नंतर मच्छीमारांच्या जे काय मुंबईमधल्या जे काही मच्छीमार कोळीवाडी आहेत त्यांच्या जे काही समस्या आहेत त्या समस्यांचं बऱ्याच अशा मागण्या आहेत आणि त्या मी आमच्या निवेदनामध्ये नमूद केलेल्या आहेत. हे होते नारायण पाटील. आणखी आपल्या जोडीला काही जोडलेले आहेत संघर्ष समितीचे पदाधिकारी. काय सांगाल? तुमचं नाव? माझं नाव विनीत प्रतिभा प्रभाकर पाटील, वरोड. काय सांगाल आजच्या मोर्चाच्या संदर्भात? हा मोर्चा आहे हुकुमशाही सरकारच्या विरोधामध्ये. हा मोर्चा आहे भांडवलदार
हवालदारांच्या विरोधामध्ये. हे सरकार गेली 30 वर्षे झाले संघर्ष आहे. गेली 30 वर्षे झाले वाढवण बंदर संघर्ष समिती व सहयोगी संघटना ह्या लढा देत आहेत. पण सरकारने कधीही सर्वसामान्य नागरिकांचा विचार न करता फक्त भांडवलशाहीचा विचार करून हे बंदर लादण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून हा महामोर्चा. याच्यामध्ये किती पब्लिक म्हणजे महिलांचा कशा पद्धतीनं सहभाग असणार आहे? हा लढा आमचा अस्तित्वाचा आहे आणि हक्काचा आहे. आमच्यावर सगळ्या गोष्टी जबरदस्तीने लादल्या जात आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक घरातनं आईपासून ते कपपर्यंत घरातनं महिला व बालकं पुरुष सगळेच ह्या मोर्चामध्ये सामील होणार, लाखोच्या संख्येने सामील होणार. हे होते वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी. ह्यांचं म्हणणं आहे की हा विनाशकारी बंदर आमच्यावर जबरदस्ती लादल्या जात आहेत. कॅमेरामॅन विजय चतुर्वेदीसह मी गोवर्धन बियाडे, आवाज इंडिया TV.